कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा गडावर अतिक्रमणाचा आता विळखा पडत आहे. गेल्या काही दिवसापासून विशाळ गडावर अतिक्रमणाचा विळखा झाला. आता पन्हाळा गडावर अतिक्रमणाचा विळखा आहे. याविषयी बोलण्यासाठी आहेत आपल्यावर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि हिंदू एकताचे कार्यकर्ते. काय सांगाल की पन्हाळा गडावर अतिक्रमण झालेलं आहे? पन्हाळा हा ऐतिहासिक वारसा आहे. ज्यावेळी औरंगजेब क्रूर प्रशासक या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मेला, त्यावेळी ची जी राजधानी आहे ती पन्हाळा गड आहे. आणि या पन्हाळा गडावरून महाराणी ताराराणी साहेबांनी या सगळ्या स्वराज्याचा गाडा हाकला होता. याच गडावरती ज्या ठिकाणी आपण गडावरती प्रवेश करतोय, त्याच्या डाव्या बाजूला साधुबा तलाव म्हणून ऐतिहासिक तळा आहे. या तळ्याच्या फाउंडेशनवरती 2500 स्क्वेअर फीटचं 3 मजली अनाधिकृत बांधकाम या ठिकाणी केलं गेलेलं आहे. गेल्या वर्षी आम्ही महसूल प्रशासनाला याबाबतचं निवेदन दिलं होतं. 15 महिन्यापूर्वी त्यांनी त्याबाबतचा स्थानिक चौकशी अहवाल दिला, ज्याच्यामध्ये या बांधकामासाठी कोणत्याही परवानग्या घेतलेल्या नाहीत हे दिसून येत आहे. पन्हाळा किल्ल्यावरती कोणत्याही रिडेव्हलपमेंटचं जरी काम करायचं असल्यास ASI ची परवानगी घेणं गरजेचं आहे. असं असतानाही या किल्ल्यावरती अशा पद्धतीचं अवैध बांधकाम केलं जात आहे. यावेळी प्रशासन काय करतंय ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. प्रशासनानं आपली डोळे उघडून आपलं पुढचं जे काय अनधिकृत बांधकाम आहे ते हटवावं अशी आमची मागणी आहे. मशिदीचं बांधकाम आहे. तुम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून काय पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका म्हणजे ज्या पद्धतीनं विशाळगडसाठी सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं, ती वेळ पन्हाळ्यासाठी यायला नको यासाठी आम्ही जनजागृती करत आहोत. अधिकाऱ्यांच्याकडे जाऊन भेटीगाठी घेतो. ह्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काहीच महिन्यापूर्वी ह्या पन्हाळगडाला आणि महाराष्ट्रातील काही किल्ल्यांना युनेस्को अंतर्गत संरक्षित करण्यात आलेलं आहे. आणि त्यांच्या नियमात असं आहे की तिथं जर अशा पद्धतीचे अतिक्रमण असतील तर तो दर्जा जाऊ शकतोय. अगोदरच टेंटेटिव्ह दर्जा दिलेला आहे आणि शासनाच्या ह्या धोरणामुळे हा दर्जा जाण्याची शक्यता आहे आणि याचा आम्ही निषेध करतोय. लवकरात लवकर जर ही कारवाई झाली नाही तर आम्ही मोठं आंदोलन करणार आहोत. याची सर्व जबाबदारी ही शासनाची राहील. गेल्या काही दिवसापासून चाललेल्या गडायांच्यावरती अतिक्रमणावरती विरोधात हिंदुत्ववादी कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत. पन्हाळ्यावर चाललेल्या या अतिक्रमणाविरोधात आता हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. विशाळगडची पुनरावृत्ती होऊ नये हीच आता भावना सर्व कार्यकर्त्यांची असेल. त्यामुळे जनजागृती करून सर्वांचं मन एकत्र करून त्याच्यावर कारवाई व्हावी अशीच भावना व्यक्त होत आहे. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.